Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. We completed the chapter Rotational Dynamics. Now the problems on the rotational dynamics. The 12th number of problem is in the new textbook of 12th physics. Somehow an ant is stuck to the rim of bicycle wheel of diameter 1 meter. While the bicycle is on the central stand, the wheel is set into rotation and attains the frequency of 2 revolutions in 10 seconds. With uniform angular acceleration, calculate number of revolutions completed by the ant in 10 seconds and time taken by it for first complete revolution and the last complete revolution. हा होता प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, एक अँड बायसिकल व्हीलला काय झाली, चिकटली. तर त्याचा डायमीटर दिला आहे 1 मीटर. डायमीटर 1 मीटर दिला, याचा अर्थ रेडियस काय आली 0.5 मीटर. ते म्हणतात की व्हाईल द बायसिकल इज ऑन सेंट्रल स्टँड, व्हील इज सेट इंटू रोटेशन. व्हील रोटेशनमध्ये सेट केल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 2 रिव्होल्यूशन पर सेकंद. किती टायमिंग असताना, इन टाईम 10 सेकंद. तर ते म्हणतात की 10 सेकंदामध्ये त्याने 2 रेव्होल्यूशन कंप्लीट केले. तर फ्रिक्वेन्सी 1 सेकंद, फ्रिक्वेन्सी किती आहे 2 रिव्होल्यूशन पर सेकंद. आणि काढायला सांगितलेत नंबर ऑफ रिव्होल्यूशन इन 10 सेकंद. आता कन्फ्युजन आहे, 10 सेकंद टाईम दिला आहे आणि 10 सेकंदामध्ये काढायला सांगितलं. असं वाटतं आपल्याला की मग 10 सेकंद टाईम दिला, याचा अर्थ 10 सेकंदामध्ये दिले आणि तेच काढायला सांगितले, असं नाही. तर काढायला काय सांगितले, नंबर ऑफ रिव्होल्यूशन 10 सेकंदमध्ये किती होते. तर चला काढायला जाऊ. तर त्यासाठी दिलेल्या डेटाच्या आधारे आपल्याला जर नंबर ऑफ रिव्होल्यूशन काढायचे तर काय करावं लागेल, आधी थिटा काढावं लागेल. तुम्हाला थिटा कशाला काढायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाला काढायचं. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढल्यानं जर समजा आपण हे नेहमीच लिहितो, जर 2 पाय कंप्लीट झालं याचा अर्थ काय होतो, 1 रिव्होल्यूशन कंप्लीट झालं. हे 2 पाय कंप्लीट झालं, किती झालं मग 1 रिव्होल्यूशन कंप्लीट झालं. जर 4 पाय कंप्लीट झालं तर 2 रिव्होल्यूशन कंप्लीट झाले. जर असं थिटा कंप्लीट झालं तर किती रिव्होल्यूशन येतील, हे येईल की नाही. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा थिटा काढायला जाऊ. थिटा काढण्यासाठी काय करावं लागेल, फॉर्म्युला आठवा कुठला असेल, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी नुसार काय येईल, काय काढता येईल, अल्फा काढता येईल. आणि अल्फा कोणामध्ये ठेवता येईल, थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये. का तर थिटा इज इक्वल टू ओमेगा 0 इंटू टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर हा फॉर्म्युला घ्यायला गेलो. पण त्या फॉर्म्युल्यामध्ये अल्फाची मॅग्निट्यूड काढता येते, पण त्यानुसार काय काढता येणार नाही, थिटा काढता येणार नाही. मग त्यासाठी काय काढायला गेलो, आधी अल्फा काढू. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे कुठला, थिटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी, म्हणजेच ओमेगा 0ची मॅग्निट्यूड आपण इथं सबस्टिट्यूट करू शकतो 2 पाय n0 1/2 अल्फा टी स्क्वेअर. हे थिटा साइन काढता येईल, पण इथं अल्फा अननोन आहे. मग हा अल्फा काढण्यासाठी आपण कोणाची मदत घेतली, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. तर हा याच्या सहाय्याने आपण अल्फा अँग्युलर ॲक्सिलरेशन कॅल्क्युलेट करून घेऊ आणि ते याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू. मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट केलं, काय केली, एन किती दिलं 2 रिव्होल्यूशन पर सेकंद, लिहिलं 2 पाय इंटू 2 एनच्या पोझिशनला. त्यानंतर काय लिहिलं, n0ची मॅग्निट्यूड 0 आहे, त्यामुळं हा कंप्लीट फॅक्टर काय होईल 0 होईल. अल्फा इंटू 10 टाईम दिला 10 सेकंद, त्यानुसार लिहून टाकलं. त्यानंतर काय आलं, हे 0 झाल्यानंतर 4 पाय 2 इंटू 2 4 पाय आणि अल्फा इंटू 10. तर ह्या 10नी 4ला डिव्हाइड केलं, काय येईल 0.4 पाय. अल्फा इज इक्वल टू 0.4 पाय आलं. हे याच्यामध्ये आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करू. यामध्ये मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट केलं, थिटा इज इक्वल टू 2 पाय n0
ओमेगा झिरोच्या ठिकाणी टाकलं 2πn0 इंटू टी 1/2 अल्फाची मॅग्निट्यूड आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली 4π इंटू 10^2. तर करूयात हे कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेट केलं. n0ची मॅग्निट्यूड इनिशियल फ्रिक्वेन्सी 0 आहे त्यानुसार लिहिलं. 1/2 अल्फाची मॅग्निट्यूड 4π सबस्टिट्यूट केली. 10^2 दॅट इज 100. 4π तसंच ठेवलं. 1/2 4π इंटू 100 तर इथं 2 आलं. 2π 2 डिवाइड केलं 4ला तर 2π इंटू 100 दॅट इज किती आलं? करेक्ट 20π. 1/2 0.2 इंटू 100 किती येईल? 20. 1.0ला एका कॅन्सल करेल बाकीचं राहील 20. म्हणजे थिटा इज इक्वल टू 20π आलं. जर थिटा इज इक्वल टू 20π आला असेल तर इथं आपण पाहिलं 2π किती झाले? 1 रिव्होल्यूशन. 4π 2 रिव्होल्यूशन. 20π किती रिव्होल्यूशन येतील? 2 डिवाइड करा किती येईल? 10 रिव्होल्यूशन. म्हणजेच नंबर ऑफ रिव्होल्यूशन पहिला आन्सर येईल नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज इक्वल टू 20π डिवाइड बाय 2π दॅट इज 10 रिव्होल्यूशन. आता टाईम फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन काढायचा. आता फर्स्ट रिव्होल्यूशन म्हणजे मला सांगा फर्स्ट रिव्होल्यूशनमध्ये किती कंप्लीट होतं? 2π. म्हणजे थिटा आहे आपल्याकडं. मग थिटा आहे तर फर्स्ट रिव्होल्यूशनसाठी टाईम काढता येईल. मग कशामध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल? ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. थिटाची मॅग्निट्यूड ठेवा 2π. ओमेगा 0 आहे तुमच्याकडं. अल्फा आहे. त्यानंतर टाईम काढायचा आहे t1 म्हणजे t0 काढायचा आहे. तर ती सबस्टिट्यूट करण्यासाठी मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट करू. कुठली मॅग्निट्यूड काढायची आता? टी फर्स्ट म्हणजेच टाईम फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन. आता हे लिहिलं आपण फॉर 1 रिव्होल्यूशन थिटा इज इक्वल टू 2π. मग फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला किंवा फॉर्म्युला घेतला थिटा इज इक्वल टू ओमेगा 0 इंटू टी प्लस 1/2 अल्फा t². आता 1/2 अल्फा t² म्हणजेच थिटाची मॅग्निट्यूड आहे 2π. n0 ठेवूयात ओमेगाच्या ठिकाणी ओमेगा 0च्या ठिकाणी काय ठेवू? 2π n0 इंटू टी प्लस 1/2 अल्फा इंटू t². अल्फा आपण कॅल्क्युलेट केला. ह्या मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट केल्या. थिटाची मॅग्निट्यूड 2π ठेवली. n0ची 0 ठेवली तर ऑल फॅक्टर काय झाला? 0 झाला. 1/2 0.4π इंटू t1². ह्या 1/2 नाही ह्या 0.4ला काय करू? डिव्हाइड करून घेऊ. सबस्टिट्यूट केलं मॅग्निट्यूड त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं. काय आलं? 2π इज इक्वल टू ह्या 2ने डिवाइड करून घेतलं 0.4ला 0.2 आलं. पाय इंटू t1². पायला पाय कॅन्सल झालं. पाय गेट्स कॅन्सल. देन t1 इज इक्वल टू हे 0.2 इकडे डिवाइडमध्ये नेलं. t1² इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 0.2 इज इक्वल टू 10 आलं. t1 इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स इन स्क्वेअर रूट ऑफ 10 सेकंद. हा झाला टाईम फॉर द फर्स्ट रिव्होल्यूशन. पहिल्या रिव्होल्यूशनसाठी एवढा टायमिंग लागला. आपल्याला काढायचं आहे काय? अँड टाईम फॉर द लास्ट रिव्होल्यूशन. तर त्यासाठी लास्ट रिव्होल्यूशन म्हणजेच 10 रिव्होल्यूशन कंप्लीट झाले. तिथं नंबर ऑफ रिव्होल्यूशन 10 आले. तर लास्ट रिव्होल्यूशनसाठी काढण्यासाठी काय करू आपण? t9 काढू. म्हणजे टाईम फॉर 9th रिव्होल्यूशन. आणि 10th रिव्होल्यूशनमधून 9th रिव्होल्यूशन सबस्ट्रॅक्ट करू. राहिलेला लास्ट रिव्होल्यूशन येईल. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण t9 कॅल्क्युलेट करून घेऊ. त्या पद्धतीने तर मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट करून घेतला. थिटा 9π म्हणजे एक रिव्होल्यूशनसाठी 2π कंप्लीट होतं तर 9 रिव्होल्यूशनसाठी किती होईल? 9 इंटू 2π. त्यानंतर 2π n0 ओमेगा 0च्या ठिकाणी ठेवून दिली 9 इंटू t9 प्लस 1/2 अल्फा t9² दॅट इज अल्फाची मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट करून घेतली 0.4π आणि t9². आता t9² काढायचं आपल्याला. त्यासाठी कॅल्क्युलेशन कंप्लीट करून घेऊ. सबस्टिट्यूट केलं मॅग्निट्यूड सगळ्या. काय आलं? t9 इथं 9 इंटू 2π दॅट इज इक्वल टू 0.2π इंटू t9² इज इक्वल टू इकडच्या मॅग्निट्यूड पायला पाय कॅन्सल केलं. त्यानुसार काय आलं? हे 0.2 9ला डिवाइड केलं. काय येईल?
इन स्क्वेअर रूट ऑफ 90 सॉरी 0.2 न 2ला डिवाईड केलं आणि त्यावेळेस किती आलं बरोबर 10 आणि 10 इंटू 9 इन स्क्वेअर रूट ऑफ 90 सॉरी T9 इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 90 3 इंटू काय केलं 9 इंटू 10 केलं इन स्क्वेअर रूटमध्ये 9 इंटू 10 केल्यानंतर काय येईल मग 9 इंटू 10 इन स्क्वेअर रूट ऑफ दॅट इज 3 स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं 9चा स्क्वेअर रूट 3 इंटू इन स्क्वेअर रूट ऑफ 10 आलं इन स्क्वेअर रूट ऑफ 10ची मॅग्निट्यूड आहे 3.16 ती सबस्टिट्यूट केली T9 इज इक्वल टू काय येईल 9.48 आता आला T9 म्हणजे 9th रिव्होल्यूशनसाठी टाईम रिक्वायर केलेला आता 10 रिव्होल्यूशनसाठी किती आहे तो काय करू आपण सबस्ट्रॅक्ट करू टाइम फॉर 10 रिव्होल्यूशन मायनस टाइम फॉर 9 रिव्होल्यूशन इज इक्वल टू टाइम फॉर लास्ट रिव्होल्यूशन टाइम फॉर लास्ट रिव्होल्यूशन काढला T10 मायनस T9 टाइम फॉर लास्ट रिव्होल्यूशन टाइम फॉर लास्ट रिव्होल्यूशन इज इक्वल टू फॉर 10 रिव्होल्यूशन टाइम लिहिला होता आपण 10 सेकंद 10 मायनस 9.48 9th रिव्होल्यूशनसाठी किती येईल सबस्ट्रॅक्शन 0.52 सेकंड इज द टाइम required for the last revolution. This is the problem number 12 and these are the all calculations. In next video we see the problem number 13 and like, share and subscribe my channel for more videos. Thanks for watching.